पावसाळ्याच्या त्या दुपारी आकाश काळवंडलं होतं आणि आमच्या छोट्याशा झोपडीच्या छपरावर पडणाऱ्या पावसाच्या थेंबाचा आवाज माझ्या मनात चाललेल्या गोंधळासारखाच भासत होता. माझं नाव सायली, वय फक्त 16 वर्ष, पण आयुष्याने आधीच खूप काही दाखवलं होतं. आमच्या घरात मी, माझा मोठा भाऊ अर्जुन आणि आजारी आई, बस एवढंच आमचं जग. बाबा गेलेला 5 वर्ष झाली होती आणि त्यानंतर अर्जुनच माझ्यासाठी सगळं काही बनला होता. बाप, भाऊ, मित्र सगळं. पण त्या दिवशी त्या एका निर्णयाने सगळं बदलणार होतं. इतकं की मला स्वतःवरच विश्वास उरणार नव्हता. त्या दिवशी सकाळपासून अर्जुन काहीतरी वेगळाच वाटत होता. त्याच्या डोळ्यांखाली काळी वर्तुळे होती, ओठ कोरडे पडले होते आणि तो वारंवार बाहेर जाऊन कोणाशी तरी फोनवर बोलत होता. मी त्याला विचारलं, भाऊ काय झालंय? काही प्रॉब्लेम आहे का? तो फक्त हसला, पण ते हसू नकली होतं, जणू तो काहीतरी लपवत होता. काही नाही सायली, तू आईकडे लक्ष दे, असं म्हणत तो पुन्हा बाहेर गेला. आईच्या खोकल्याचा आवाज घरभर घुमत होता आणि तिच्या डोळ्यातलं दुःख मला स्पष्ट दिसत होतं. औषध संपली होती, घरात पैसे नव्हते आणि कामासाठी अर्जुन रोज धडपडत होता, पण नोकरी मिळत नव्हती. त्या दिवशी संध्याकाळी पाऊस अजूनही कोसळत होता. तेव्हा अचानक दरवाजावर टकटक झाली. अर्जुन धावत गेला आणि दरवाजा उघडला. बाहेर एक अनोळखी माणूस उभा होता. त्याच्या कपड्यांवरून तो श्रीमंत वाटत होता. त्याच्या डोळ्यात काहीतरी थंडपणा होता. मी आतूनच त्यांचं बोलणं ऐकत होते. पैसे तयार आहेत, पण अट लक्षात आहे ना? त्या माणसाचा आवाज थंड आणि कठोर होता. अर्जुन काही क्षण गप्प राहिला आणि मग हलक्या आवाजात म्हणाला, हो, मला माहिती आहे. माझं हृदय धडधडायला लागलं. कुठली अट? माझ्या मनात प्रश्नांचा भडीमार सुरू झाला. काही वेळाने अर्जुन आत आला. त्याच्या हातात एक पिशवी होती. त्याने ती पिशवी उघडली आणि आत भरपूर पैसे होते. इतके पैसे मी आयुष्यात पहिल्यांदाच पाहत होते. हे पैसे कुठून आले? मी थरथरत विचारलं. अर्जुनने माझ्याकडे पाहिलं. त्याच्या डोळ्यात पाणी होतं, पण तो काही बोलला नाही. त्याने फक्त एवढं सांगितलं, सायली, उद्या तू माझ्यासोबत येणार आहेस. एक काम आहे. कुठलं काम? मी पुन्हा विचारलं, पण तो शांत राहिला. त्या रात्री मला झोपच आली नाही. माझ्या मनात भीती होती, शंका होती आणि एक अनामिक अस्वस्थता होती. दुसऱ्या दिवशी सकाळी अर्जुनने मला साधे कपडे घालायला सांगितले. आई झोपली होती. तिच्या चेहऱ्यावर थकवा स्पष्ट दिसत होता. मी तिच्या कपाळावर हात ठेवला आणि मनात विचार केला, आई, सगळं ठीक होईल ना? अर्जुनने मला हात धरून घराबाहेर काढलं. आम्ही एका मोठ्या गाडीत बसलो. ती गाडी त्या अनोळखी माणसाची होती. गाडी शहराच्या गर्दीपासून दूर जात होती आणि माझं मन अजूनच घाबरत होतं. काही वेळाने आम्ही एका मोठ्या बंगल्यासमोर थांबलो. तो बंगला इतका मोठा होता की मला वाटलं मी एखाद्या चित्रपटात आले. पण त्या भव्यतेमध्ये एक विचित्र थंडपणा होता. आम्ही आत गेलो आणि तिथे एक मध्यमवयीन बाई बसलेली होती. तिच्या चेहऱ्यावर कठोरपणा होता, पण डोळ्यात काहीतरी वेगळं होतं. जणू ती खूप काही सहन करून बसली होती. हीच ती मुलगी? तिने अर्जुनकडे पाहत विचारलं. अर्जुनने मान हलवली. माझ्या अंगावर काटा आला. मला काय चाललंय ते सांगशील का? मी रडत विचारलं. अर्जुनने माझ्याकडे पाहिलं आणि त्या क्षणी मला जाणवलं की काहीतरी खूप मोठं चुकीचं घडतंय. सायली, मला माफ कर, एवढंच तो म्हणाला. त्या बाईने तिच्या माणसांना इशारा केला आणि त्यांनी मला तिथून आतल्या खोलीत नेलं. मी मागे वळून पाहिलं. अर्जुन तिथेच उभा होता. त्याचे डोळे खाली होते आणि त्याने माझ्याकडे पाहिलंही नाही. त्या क्षणी माझं हृदय तुटलं. माझ्या भावाने मला विकलं? हा विचार माझ्या डोक्यात घुमू लागला. त्या खोलीत मला बंद करून ठेवण्यात आलं. खिडकीतून बाहेर पाहताना मला दिसत होतं की अर्जुन गाडीत बसून निघून गेला आणि मी एकटीच राहिले. माझ्या डोळ्यातून अश्रू वाहत होते आणि मनात एकच प्रश्न होता, का? काही तासांनी ती बाई पुन्हा आली. तिच्या हातात एक ग्लास पाणी होतं. घे, पाणी पी, ती शांतपणे म्हणाली. मला इथून जाऊ दे, माझ्या भावाला बोलाव. मी विनवणी केली. ती काही क्षण गप्प राहिली आणि मग म्हणाली, तुझा भाऊ खूप मजबूर आहे, म्हणून त्याने मला विकलं. मी ओरडले. ती काही बोलली नाही. तिच्या डोळ्यात अचानक पाणी आलं, पण तिने ते लपवलं. त्या रात्री मी रडत रडत झोपले. दुसऱ्या दिवशी सकाळी मला वेगळे कपडे दिले गेले आणि मला एका मोठ्या हॉलमध्ये नेण्यात आलं. तिथे काही लोक बसले होते आणि ते मला पाहत होते, जणू मी एखादी वस्तू आहे. माझं मन कोसळलं. हीच ती मुलगी? खूप निरागस दिसते, कोणीतरी म्हणालं.
माझ्या अंगावर शहारे आले. मला जाणवलं की मी एका अशा जगात अडकले जिथून बाहेर पडणं अशक्य आहे. पण माझ्या मनात अजूनही एक छोटासा विश्वास होता. अर्जुन मला सोडवायला येईल. तो मला असं सोडून जाऊ शकत नाही. पण दिवस गेले आणि तो आला नाही. प्रत्येक रात्री मी त्याचं नाव घेऊन रडत होते आणि प्रत्येक सकाळी माझा विश्वास थोडा थोडा मरत होता. त्या बाईने एकदा मला विचारलं, तू अजूनही त्याची वाट पाहतेस? मी शांतपणे मान हलवली. ती हसली, पण त्या हसण्यात दुःख होतं. कधी-कधी आपल्याला ज्या लोकांवर सर्वात जास्त विश्वास असतो तेच आपल्याला सर्वात जास्त तोडतात, ती म्हणाली. त्या शब्दांनी माझं मन पूर्णपणे तुटलं आणि त्या क्षणी मी ठरवलं, आता मी कोणावरही विश्वास ठेवणार नाही. अगदी माझ्या भावावरही नाही. कारण माझ्या भावाने मला विकलं होतं. किमान मला तरी तसं वाटत होतं आणि त्या गैरसमजुतीच्या सावलीत माझं आयुष्य हळूहळू अंधारात बुडत चाललं होतं. दिवसांच्या ओघात त्या बंगल्यातलं आयुष्य माझ्यासाठी एक कैद बनलं होतं. पण त्या कैदेतही प्रत्येक क्षण वेगळ्या वेदनेने भरलेला होता. जणू प्रत्येक सेकंद मला आठवण करून देत होता की मी ते माझ्या इच्छेने नाही तर माझ्या स्वतःच्या भावाच्या निर्णयामुळे आले आहे. किंवा किमान मला तसं वाटत होतं. सकाळी उठल्यावर खिडकीतून येणारा सूर्यप्रकाश माझ्या डोळ्यांना टोचायचा. कारण त्या प्रकाशात मला माझं जुनं आयुष्य दिसायचं. आईचा थरथरणारा हात, तिचा खोकल्याचा आवाज आणि अर्जुनचा चेहरा, जो नेहमी माझ्यासाठी ढाल बनून उभा राहायचा. पण आता त्या सगळ्या आठवणींचं रूपांतर एक जखम झालं होतं. खोल न भरून येणारी जखम. त्या बाईचं नाव मला नंतर कळलं. मालती. मालतीताई म्हणून सगळे तिला हाक मारायचे. पण तिच्या चेहऱ्यावरचं कठोरपण पाहिलं की ताई हा शब्द तिच्यासाठी खूपच हलका वाटायचा. तरीही तिच्या डोळ्यात कधीकधी एक विचित्र कोमलता दिसायची. जणू ती स्वतःही काहीतरी हरवून बसली आहे. एक दिवस ती माझ्या खोलीत आली. शांतपणे माझ्यासमोर बसली आणि काही क्षण काहीच बोलली नाही. मग अचानक तिने विचारलं, सायली, तुझा भाऊ कसा आहे? तिचा हा प्रश्न ऐकून माझ्या डोळ्यात लगेच राग आणि दुःख एकत्र उमटलं. तो तो माझ्यासाठी मेला आहे. ज्याने स्वतःच्या बहिणीला विकलं तो भाऊ नसतो, मी थंडपणे उत्तर दिलं. माझा आवाज कठोर होता, पण आतून मी तुटत होते. मालती काही क्षण गप्प राहिली. तिने हळूच माझ्याकडे पाहिलं आणि म्हणाली, कधी कधी दिसतं तसं सगळं खरं नसतं. पण तिचं वाक्य पूर्ण होण्याआधीच मी मध्येच ओरडले, मला काही ऐकायचं नाही. मी स्वतः पाहिलंय. त्याने पैसे घेतले आणि मला इथे सोडलं. अजून काय पुरावा हवा? माझ्या शब्दांनी हवेत एक जड शांतता पसरली. मालती उठली, पण जाण्याआधी ती फक्त एवढंच म्हणाली, सत्य कधी ना कधी समोर येतच, पण तोपर्यंत स्वतःला तुटू देऊ नकोस. त्या रात्री मी खूप वेळ तिच्या शब्दांबद्दल विचार करत राहिले. पण मन पुन्हा पुन्हा त्या एकाच दृश्याकडे जात होतं. अर्जुनचा खाली झुकलेला चेहरा. त्याने माझ्याकडे पाहिलंही नाही. तो क्षण माझ्यासाठी सत्य होता आणि त्या सत्याने माझं सगळं विश्वासाचं जग उद्ध्वस्त केलं होतं. काही दिवसांनी मला घरकामात मदत करायला लावलं जाऊ लागलं. सुरुवातीला मी विरोध केला, पण नंतर थकून हार मानली. त्या बंगल्यात अनेक नोकर होते, पण सगळ्यांच्या चेहऱ्यावर एकच भाव होता, भीती. कुणीही कुणाशी जास्त बोलत नव्हतं. जणू प्रत्येकजण स्वतःच्या कहाणीत अडकला होता. एक दिवस मी किचनमध्ये काम करत होते, तेव्हा मला 2 नोकरांमधील संभाषण ऐकू आलं. त्या मुलीचा भाऊ अजूनही पैसे परत करण्यासाठी धडपडतोय म्हणे. एक जण म्हणाला. माझं हृदय थांबल्यासारखं झालं. काय? कोणता भाऊ? दुसरा विचारत होता. अरे तीच सायली, तिचा भाऊ अर्जुन. त्याने बहिणीला विकलं नाही. तो कर्जात बुडाला होता आईच्या उपचारांसाठी आणि या लोकांनी त्याला जबरदस्ती केली. त्या शब्दांनी माझ्या पायाखालची जमीन सरकली. माझं डोकं गरगरायला लागलं. नाही, हे खोटं आहे. असं होऊच शकत नाही. मी मनात पुटपुटले. पण त्या संभाषणाने माझ्या मनात एक शंकेची बीज पेरलं होतं. त्या रात्री मला झोप आली नाही. माझ्या डोक्यात सतत तोच विचार घुमत होता. जर हे खरं असेल तर? दुसऱ्या दिवशी मी मालतीताईला थेट विचारलं, माझ्या भावाने खरंच मला विकलं का? ती काही क्षण शांत राहिली. तिच्या चेहऱ्यावर एक वेदना उमटली आणि मग ती म्हणाली, तुला खरं जाणून घ्यायचंय? मी मान हलवली. माझं हृदय जोरात धडधडत होतं. तुझा भाऊ अर्जुन, त्याने तुला विकलं नाही. त्याला जबरदस्ती केली गेली. त्याच्या आईच्या ऑपरेशनसाठी पैसे हवे होते आणि त्याच्याकडे दुसरा कोणताही मार्ग नव्हता. तिचे शब्द माझ्या कानात घुमू लागले. नाही, हे खोटं आहे. मी ओरडले, पण आतून मला जाणवत होतं की हेच खरं आहे. माझ्या डोळ्यांसमोर अर्जुनचा तो चेहरा आला, दुःखाने भरलेला, अपराधीपणाने झुकलेला. आणि त्या क्षणी मला जाणवलं, मी चुकीचं समजले होते. तो मला सोडून गेला नाही, तो मला वाचवण्यासाठी तुटला.
माझ्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. मी जमिनीवर बसले आणि पहिल्यांदाच त्या दिवसानंतर मी अर्जुनसाठी रडत होते. रागाने नाही तर प्रेमाने, वेदनेने आणि अपराधीपणाने. मी त्याला किती चुकीचं समजले. मी स्वतःशीच पुटपुटले. मालतीताई माझ्याजवळ बसली. तिने हळूच माझ्या डोक्यावर हात ठेवला. तुझा भाऊ अजूनही तुला परत आणण्यासाठी झगडतोय, पण हे लोक त्याला सोडणार नाहीत, ती म्हणाली. त्या क्षणी माझ्या मनात एक नवीन भावना निर्माण झाली, आशा. पण त्याच वेळी भीतीही होती, कारण मला माहीत होतं की हा मार्ग सोपा नाही आणि पुढे काय होणार हे कुणालाच माहीत नव्हतं. त्या दिवसानंतर माझ्या आयुष्यातला प्रत्येक क्षण वेगळाच झाला. आधी जिथे माझ्या मनात अर्जुनबद्दल फक्त राग आणि तिरस्कार होता, तिथे आता एक असह्य वेदना आणि अपराधीपणाची जाणीव घर करून बसली होती. मी जेव्हा जेव्हा त्या दिवशीचा विचार करत होते, तेव्हा मला त्याचा चेहरा आठवायचा. तो खाली झुकलेला, अपराधी नजरेने भरलेला चेहरा. आणि आता मला कळत होतं की तो अपराधी नव्हता, तो तुटलेला होता. परिस्थितीने त्याला तोडून टाकलं होतं आणि मी त्याला समजून घेतलं नाही. त्या विचाराने माझं मन दररोज तुटत होतं, पण त्या वेदनेसोबतच माझ्यात एक नवीन ताकदही निर्माण होत होती. कारण आता मला माहीत होतं की माझा भाऊ अजूनही माझ्यासाठी लढतोय आणि मी इथे बसून फक्त रडत राहणं हे त्याच्या सगळ्या त्यागाचा अपमान होईल. त्या रात्री मी पहिल्यांदाच ठरवलं, मी इथून बाहेर पडणार, काहीही झालं तरी, आणि अर्जुनला भेटणार. त्याला सांगणार की मी त्याला समजले आहे, त्याला माफ केलं आहे आणि त्याच्यावर अजूनही तितकंच प्रेम करते. पण हा निर्णय जितका सोपा वाटत होता तितकाच तो कठीण होता, कारण त्या बंगल्यातून बाहेर पडणं जवळपास अशक्य होतं. प्रत्येक दरवाजावर माणसं होती, प्रत्येक कोपऱ्यावर नजर ठेवली जात होती आणि सर्वात मोठं म्हणजे मालतीताई. जरी तिच्या डोळ्यात माया दिसत होती, तरी ती या सगळ्या अवस्थेचा भाग होती. एक दिवस मी धाडस करून तिच्याशी बोलले, मला इथून जायचं आहे. माझा आवाज थरथरत होता, पण डोळ्यात निर्धार होता. ती काही क्षण शांत राहिली. तिच्या चेहऱ्यावर संघर्ष दिसत होता, जणू ती स्वतःशीच लढत होती. तुला माहिती आहे ना इथून बाहेर पडणं किती कठीण आहे, तिने विचारलं. माहीत आहे, पण मी प्रयत्न करणार, मी ठामपणे उत्तर दिलं. ती माझ्याकडे काही क्षण पाहत राहिली आणि मग हळूच म्हणाली, जर मी तुला मदत केली तर तू काय करशील? तिच्या या प्रश्नाने मी थोडी थांबले, पण लगेच उत्तर दिलं, मी माझ्या भावाला वाचवेन आणि माझ्या आईला आणि स्वतःलाही. माझ्या शब्दांतली प्रामाणिकता कदाचित तिच्या मनाला स्पर्शून गेली, कारण त्या क्षणी तिच्या डोळ्यात पाणी आलं. मीही एकेकाळी तुझ्यासारखीच होते, ती हळू आवाजात म्हणाली. मलाही विकलं गेलं होतं आणि मग मी या सगळ्याचा भाग बनले. तिच्या शब्दांनी मला धक्का बसला. मग तुम्ही मला का मदत करताय, मी आश्चर्याने विचारलं. ती हलकसं हसली, पण त्या हसण्यात वेदना होती, कारण मला अजूनही वाटतं की कोणीतरी या चक्रातून बाहेर पडायला हवं. त्या क्षणी मला जाणवलं, ती फक्त एक कठोर स्त्री नाही, तीही एक जखमी आत्मा आहे. काही दिवसांनी तिने मला एक योजना सांगितली. उद्या रात्री सगळे लोक एका मोठ्या पार्टीमध्ये व्यस्त असतील, तेव्हा तू मागच्या दरवाजातून बाहेर पडू शकतेस. माझं हृदय जोरात धडधडायला लागलं. पण पकडले गेल्यास, मी घाबरत विचारलं. ती गंभीर झाली. मग परत येणं कठीण होईल. त्या रात्री मी झोपलेच नाही. प्रत्येक सेकंद मला जड वाटत होता आणि शेवटी ती रात्र आली. बंगल्यात मोठी पार्टी सुरू झाली. संगीत, हशा आणि गोंधळ, पण त्या सगळ्या आवाजांच्या मागे एक शांत संधी दडली होती. मी हळूच माझ्या खोलीतून बाहेर पडले, प्रत्येक पाऊल जपून टाकत. हृदय इतकं जोरात धडधडत होतं की मला वाटत होतं सगळ्यांना ऐकू येईल. मागचा दरवाजा जवळ आला. माझे हात थरथरत होते. मी हळूच दरवाजा उघडला आणि बाहेर पाऊल टाकलं. त्या क्षणी मला वाटलं मी मोकळी झाले, पण अचानक मागून एक आवाज आला, कुठे चाललीस? माझं हृदय थांबल्यासारखं झालं. मी मागे वळले आणि तिथे एक गार्ड उभा होता. त्याच्या डोळ्यात संशय होता. मी काही बोलण्याआधीच त्याने माझा हात पकडला. पळायचा प्रयत्न करतेस? तो रागाने म्हणाला. माझ्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. मला जाऊ दे कृपया, मी विनवणी केली, पण त्याने ऐकलं नाही. त्याने मला ओढत परत आत नेलं आणि त्या क्षणी मला वाटलं सगळं संपलं. मला एका अंधाऱ्या खोलीत बंद केलं गेलं आणि बाहेरून कुलूप लावलं गेलं. मी जमिनीवर कोसळले. माझं सगळं धैर्य संपलं होतं. मी कधीच बाहेर पडू शकणार नाही, हा विचार माझ्या मनात घुमू लागला. पण काही वेळाने दरवाजा हळूच उघडला. मी घाबरून वर पाहिलं आणि तिथे मालतीताई उभी होती. तिच्या चेहऱ्यावर भीती आणि घाई होती. लवकर, माझ्याकडे वेळ नाही, ती म्हणाली. मी आश्चर्यचकित झाले.
पण काही विचारू नकोस, फक्त माझ्या सोबत ये, ती म्हणाली. मी तिच्या मागे धावत गेले. आम्ही मागच्या गेटपर्यंत पोहोचलो आणि तिने मला बाहेर ढकललं. जा आणि परत कधीही मागे वळून पाहू नकोस. तिचा आवाज थरथरत होता. मी तिच्याकडे पाहिलं. तुम्ही? मी विचारलं. ती हलकसं हसली. माझं आयुष्य इथेच आहे, पण तुझं नाही. त्या क्षणी मला जाणवलं, हा तिचा त्याग आहे. ती स्वतःला पुन्हा त्या कैदेत ढकलत होती, फक्त मला मोकळं करण्यासाठी. माझ्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. धन्यवाद, एवढंच मी म्हणू शकले आणि मग मी पळायला सुरुवात केली. अंधारात, अनोळखी दिशेने, पण मनात एकच आशा होती. मी अर्जुनला भेटणार, पण मला अजून माहिती नव्हतं की पुढे माझी वाट पाहत आहे एक अजून मोठं सत्य, एक अजून मोठा धक्का, जो माझं आयुष्य कायमचं बदलून टाकणार होता. मी धावत होते, श्वास जोरात चालला होता, पाय थरथरत होते, पण मनात एकच नाव घुमत होतं, अर्जुन. अंधारात, ओलसर रस्त्यांवरून पावसाच्या सरी अंगावर घेत मी पुढे जात होते. जणू प्रत्येक थेंब मला माझ्या भूतकाळातून धुवून काढत होता. काही वेळाने मी एका छोट्या चौकात येऊन थांबले. दम लागला होता, अंग थरथरत होतं. आजूबाजूला काही चहाच्या टपऱ्या, काही रिकामे रिक्षा आणि काही अनोळखी चेहरे. मला कुठे जायचंय, कसं जायचंय काहीच माहिती नव्हतं. पण मनात एक आवाज सतत सांगत होता, घरी जा, अर्जुनकडे जा. मी एका रिक्षावाल्याजवळ गेले. थरथरत्या आवाजात त्याला आमच्या झोपडीचा पत्ता सांगितला. त्याने माझ्याकडे संशयाने पाहिलं. माझे कपडे ओले, केस विस्कटलेले, डोळे रडून सुजलेले, पण तरीही त्याने मला बसायला सांगितलं. रिक्षा हळूहळू त्या ओळखीच्या गल्लीकडे निघाली. प्रत्येक वळणावर माझं हृदय आणखी जोरात धडधडत होतं. तो तिथे असेल का? तो मला पाहून काय म्हणेल? मी त्याच्याकडे कसं पाहणार? प्रश्नांचा भडीमार थांबत नव्हता. शेवटी रिक्षा आमच्या झोपडीसमोर थांबली. तीच जुनी मोडकळीस आलेली झोपडी, पण आज ती मला वेगळीच वाटत होती. जणू ती ही माझी वाट पाहत होती. मी हळूच दरवाजाकडे गेले. हात थरथरत होता. मी दरवाजा ढकलला. तो किरकिरत उघडला. आत अंधार होता आणि एक विचित्र शांतता. आई, मी हळू आवाजात हाक मारली, पण उत्तर नाही. माझं हृदय घाबरलं. मी आत पाऊल टाकलं आणि जे दृश्य माझ्यासमोर होतं त्याने माझं आयुष्य कायमचं बदलून टाकलं. जमिनीवर पसरलेला पांढरा कापड आणि त्याखाली आई, माझी आई, निश्चल, थंड. माझ्या डोळ्यांसमोर सगळं धूसर झालं. आई, मी ओरडले. माझा आवाज त्या छोट्याशा घरात घुमला. मी तिच्या जवळ धावत गेले, कापड बाजूला केलं. तिचा चेहरा शांत होता, पण त्या शांततेत एक कायमचा निरोप दडला होता. नाही आई, उठ ना, मी आले, बघ, मी परत आले. मी तिच्या गालाला हात लावला, पण तो थंड होता, खूप थंड. माझं हृदय तुटलं. मी तिच्या छातीवर डोकं ठेवून रडू लागले. इतकं रडले की श्वास घ्यायलाही त्रास होऊ लागला. मी उशीर केला आई, मी उशीर केला. माझ्या शब्दांमध्ये फक्त पश्चाताप होता आणि त्या क्षणी मागून एक आवाज आला, सायली. मी मागे वळले आणि तिथे अर्जुन उभा होता, पण तो पूर्वीसारखा नव्हता. त्याचा चेहरा कृश झाला होता, डोळे खोल गेले होते आणि अंगावर जखमा होत्या. तो मला पाहून थांबला. त्याच्या डोळ्यात अश्रू होते आणि अपराधीपणाची एक खोल छाया. काही क्षण आम्ही दोघं फक्त एकमेकांकडे पाहत राहिलो. हजारो भावना त्या एका नजरेत होत्या. तू परत आलीस, तो हळू आवाजात म्हणाला. मी उठले. माझे पाय थरथरत होते. भाऊ, एवढंच मी बोलू शकले आणि मग मी धावत जाऊन त्याला मिठी मारली. आम्ही दोघंही रडत होतो. इतकं रडत होतो की शब्दांची गरजच नव्हती. त्या मिठीत सगळं होतं, राग, वेदना, प्रेम आणि एक खोल समजूत. काही वेळाने तो हळूच माझ्यापासून दूर झाला. मला माफ कर सायली, मी तुला वाचू शकलो नाही. त्याचा आवाज तुटत होता. मी त्याचा चेहरा हातात घेतला. नाही भाऊ, मला माफ कर, मी तुला चुकीचं समजले. माझ्या डोळ्यातून अश्रू वाहत होते. तो हलकासा हसला, पण त्या हसण्यात दुःख होतं. आई, मी पुन्हा तिच्याकडे पाहिलं. कधी? माझा आवाज थरथरत होता. अर्जुनने खाली पाहिलं. 2 दिवसांपूर्वी. तिचं ऑपरेशन आपण उशीर केला. त्याचे शब्द माझ्या हृदयात काट्यासारखे घुसले. आपण दोघंही उशीर केला, मी पुटपुटले. त्या क्षणी मला जाणवलं, आपण दोघंही परिस्थितीचे बळी होतो आणि त्या लढाईत आपण सर्वात महत्त्वाचं काहीतरी हरवलं होतं. आई. त्या रात्री आम्ही दोघांनी मिळून आईचा अंतिम संस्कार केला. शांतपणे, कोणताही गोंधळ नाही, फक्त 2 तुटलेली मनं आणि एक न बोललेलं दुःख. पुढचे काही दिवस आम्ही दोघंही एकमेकांसोबत राहिलो. पण त्या शांततेतही एक भीती होती, कारण अर्जुन अजूनही त्या लोकांच्या कर्जात अडकलेला होता आणि मला माहीत होतं ते आपल्याला इतकं सोपं सोडणार नाही.
एक रात्री आम्ही दोघं बाहेर बसलो होतो चंद्रप्रकाशात. आपण इथून निघून जाऊया, मी म्हणाले. अर्जुन काही क्षण गप्प राहिला. नाही सायली, ते आपल्याला शोधून काढतील. आणि मग? तो थांबला. मग काय, मी विचारलं. त्याने माझ्याकडे पाहिलं. मग ते तुला पुन्हा घेऊन जातील. त्याच्या शब्दांनी माझ्या अंगावर काटा आला. पण मी ठामपणे म्हणाले, यावेळी मी स्वतःला विकू देणार नाही. त्याने हलकसं हसत माझ्या डोक्यावर हात ठेवला. तू खूप बदलली आहेस. त्या क्षणी मला वाटलं कदाचित आता सगळं ठीक होईल. पण मला माहीत नव्हतं की आयुष्य अजून एक क्रूर वळण घेणार आहे. एक असा धक्का जो आपल्याला पुन्हा एकदा तोडवणार होता. आणि यावेळी कदाचित कायमचं. त्या रात्रीच्या शांततेनंतर काही दिवसांनी आमच्या आयुष्यात पुन्हा एकदा वादळ येणार आहे याची जाणीव मला होत होती. पण ते इतकं भयानक असेल याची कल्पनाही नव्हती. आईच्या जाण्यानंतर घरात एक विचित्र पोकळी निर्माण झाली होती. जणू भिंती नाही तिची सवय लागली होती आणि आता त्या सुद्धा शांत झाल्या होत्या. अर्जुन दिवस रात्र काम करत होता. काहीतरी करून ते कर्ज फेडण्याचा प्रयत्न करत होता. पण त्याच्या चेहऱ्यावरची थकवा आणि डोळ्यातली भीती मला स्पष्ट दिसत होती. एक दिवस संध्याकाळी तो घरी परत आला तेव्हा त्याचा श्वास जोरात चालला होता. कपाळावर घाम आणि डोळ्यात एक वेगळा स्थान. सायली, आपण इथून लगेच निघायला हवं, तो घाईघाईने म्हणाला. काय झालं, मी घाबरत विचारलं. तो काही क्षण शांत राहिला. मग म्हणाला, ते लोक, त्यांना कळलंय की तू पळून आली आहेस. माझं हृदय धडधडायला लागलं. मग मग ते आपल्याला सोडणार नाहीत. त्याचा आवाज थरथरत होता. आम्ही घाईघाईने काही कपडे आणि आवश्यक वस्तू गोळा केल्या. बाहेर अंधार पडला होता आणि आम्ही दोघं सावधपणे त्या झोपडी बाहेर पडलो. प्रत्येक पावलावर भीती होती. प्रत्येक आवाजावर आम्ही दचकत होतो. पण आम्ही थांबलो नाही. आम्ही स्टेशनकडे धावत होतो. कदाचित शहर सोडून कुठेतरी दूर जाण्यासाठी, जिथे कोणी आपल्याला ओळखणार नाही. पण नशिबाने पुन्हा एकदा आपल्याला फसवलं. स्टेशनच्या जवळच अचानक काही गाड्या आमच्या समोर येऊन थांबल्या आणि त्यातून तेच लोक उतरले. त्यांच्या चेहऱ्यावर राग आणि सूड होता. माझं हृदय थांबल्यासारखं झालं. अर्जुनने माझा हात घट्ट पकडला. पळ, तो जोरात ओरडला. पण आम्हाला संधीच मिळाली नाही. त्यांनी आम्हाला वेढलं आणि त्या गर्दीतून मालतीताई पुढे आली. पण आज तिचा चेहरा वेगळा होता. तिच्या डोळ्यात वेदना होती, पण त्याचसोबत एक कठोर निर्णयही. सायली, तू पळालीस, ती शांतपणे म्हणाली. माझ्या डोळ्यात अश्रू आले. मला माफ करा, मी पुटपुटले. पण तिच्या मागून तोच थंड आवाज आला. तो माणूस. माफी? आता उशीर झालाय, त्याने कठोरपणे म्हटलं. अर्जुन माझ्यासमोर उभा राहिला. तिला सोडा, सगळं माझ्यावर घ्या. त्याचा आवाज ठाम होता. अरे वाह, मोठा त्याग. तो माणूस हसला. पण आता नियम बदलले आहेत. त्याच्या त्या शब्दांनी माझ्या अंगावर काटा आला. काय म्हणायचंय तुम्हाला, अर्जुनने विचारलं. तो माणूस हळूच पुढे आला. त्याने माझ्याकडे पाहिलं आणि मग म्हणाला, यावेळेस आम्हाला दोघंही हवे आहेत. माझं हृदय खाली कोसळलं. नाही, अर्जुन ओरडला. तिला सोडा, मी काहीही करेन. तो त्यांच्या पायाशी पडायला तयार होता. पण त्यांनी ऐकलं नाही. त्यांनी मला पकडलं आणि अर्जुनला मारायला सुरुवात केली. मी ओरडत होते, रडत होते. थांबा, कृपया थांबा. पण कुणालाच फरक पडत नव्हता. आणि त्या क्षणी काहीतरी अनपेक्षित घडलं. मालतीताई अचानक पुढे आली. बस, ती जोरात ओरडली. सगळे थांबले. तिने त्या माणसाकडे पाहिलं. ही मुलगी माझी जबाबदारी आहे. तिला सोडा. तिचा आवाज ठाम होता. तो माणूस रागाने तिच्याकडे पाहू लागला. तू विसरतेस की तू कोण आहेस, तो गुरगुरला. पण ती मागे हटली नाही. नाही, आज मी आठवते की मी कोण होते. तिच्या शब्दांनी हवेत तणाव पसरला. काही क्षण सगळं थांबल्यासारखं झालं आणि मग अचानक गोळीचा आवाज घुमला. माझं हृदय थांबलं. मी पाहिलं आणि माझ्या डोळ्यांसमोरच दृश्य मला कायमचं बदलून गेलं. मालतीताई जमिनीवर पडलेली. तिच्या छातीतून रक्त वाहत होतं. तिच्या चेहऱ्यावर शांतता होती. जणू ती शेवटी मुक्त झाली होती. नाही, मी ओरडले. पण सगळं संपलं होतं. त्या क्षणी अर्जुनने संधी पाहिली. त्याने मला पकडलं. पळ सायली, तो जोरात ओरडला. आम्ही धावत सुटलो. मागे गोळ्यांचे आवाज येत होते. पण आम्ही थांबलो नाही. आम्ही धावतच राहिलो. शेवटी खूप वेळाने आम्ही एका निर्जन रस्त्यावर थांबलो. दोघंही दमलो होतो, जखमी होतो, पण जिवंत होतो. काही क्षण आम्ही फक्त एकमेकांकडे पाहत राहिलो. आणि मग अर्जुन हळूच खाली बसला. त्याचा श्वास अडकत होता. भाऊ, मी घाबरत विचारलं. त्याने माझ्याकडे पाहिलं आणि मला ते दिसलं. त्याच्या पाठीवर रक्त, खूप रक्त. नाही नाही भाऊ, माझं हृदय तुटलं.
तो हलकसा हसला. सायली, घाबरू नकोस. त्याचा आवाज खूप कमकुवत झाला होता. मी त्याला धरून बसले. आपण हॉस्पिटलला जाऊ. काही होणार नाही, मी रडत म्हणाले. पण तो डोकं हलवू लागला. वेळ नाही. त्याचे शब्द माझ्या आत्म्यात घुसले. तू मजबूत आहेस. तू जगशील. त्याने माझा हात घट्ट पकडला आणि मला माफ कर. त्याच्या डोळ्यात अश्रू होते. मी जोरात डोकं हलवलं. नाही भाऊ, तू मला सोडून जाऊ शकत नाही. तू वचन दिलं होतंस. माझा आवाज तुटत होता. तो हळूच माझ्या गालावर हात ठेवला. मी कधीच तुला सोडणार नाही. आणि त्या शब्दांसोबत त्याचा हात हळूहळू सैल झाला. त्याचे डोळे बंद झाले आणि माझं जग पुन्हा एकदा तुटलं. अर्जुन, मी ओरडले. माझा आवाज त्या रिकाम्या रस्त्यावर घुमला. पण यावेळी उत्तर येणार नव्हतं. मी त्याला मिठी मारून बसले, रडत ओरडत. आणि त्या क्षणी मला जाणवलं, त्याने मला कधीच विकलं नव्हतं. त्याने स्वतःला विकलं होतं. माझ्यासाठी, आईसाठी आणि शेवटी त्याने आपलं आयुष्यही दिलं. त्या एका गैरसमजुतीने मी माझ्या आयुष्यातल्या सर्वात मोठ्या प्रेमाला गमावलं. आणि आता फक्त एक आठवण उरली होती. एक आवाज जो अजूनही माझ्या मनात घुमतो. मी कधीच तुला सोडणार नाही. आणि खरंच तो आजही माझ्यासोबत आहे. प्रत्येक श्वासात, प्रत्येक अश्रूत. कारण काही नाती मृत्यूनंतरही संपत नाही. ती फक्त अधिक खोल जातात आणि आयुष्यभर रडवतात. तर तुम्हाला ही कथा कशी वाटली कमेंटद्वारे नक्की कळवा. कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.